बदलापूर आणि वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडे. बदलापूर ते कर्जत लोकल सेवा ठप्प. रेल्वे ऐन गर्दीच्या वेळेत लोकल वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल. मुंबई सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा सागरी महामार्ग या प्रस्तावित प्रकल्पांजवळ 19 विकास केंद्र उभारणार. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू. केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला स्वदेशी तोफा मिळणार. सध्या माझगाव डॉकमध्ये INS लेलगिरी श्रेणीतील 4 फ्रिगेटची उभारणी सुरू. नागपूरच्या महाल परिसरातील 22 घरांवर बुलडोझर. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या घरांवर कारवाई. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता. सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 17,974 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून उद्या गोदावरी पात्रात पाणी सोडलं जाणार. गोदावरी पात्रा शेजारच्या असंख्य गावांना सतर्कतेचा इशारा. नागपुरात बारमध्ये बसून शासकीय फाईल हाताळल्याप्रकरणी कारवाई. चामोर्शी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के निलंबित. कबूतरखाने बंद करण्याच्या आदेशानंतर मनपा प्रशासनाकडून मुंबईत कारवाईला सुरुवात. मात्र आयुक्तांच्या आदेशानंतरही कबूतरखान्यातील कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच. महाराष्ट्रात वाघांची संख्या 1973च्या तुलनेत 257% वाढली. व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ. सध्या राज्यात 446 वाघ